महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। विरोधात बातमी लावली म्हणून पत्रकाराला मारहाण। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांनी विरोधात बातमी का लावली म्हणून पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी मुरगुड पोलीस स्टेशन येथे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून मुरगुड पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक करण्यात आले नसल्याने तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी दिनांक 13 मे रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघटना पुसदच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांना काही महिलांनी भरचौकात मारहाण केल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात का लावली म्हणून सदर जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी त्यांच्या साथीदारांना सोबत घेऊन पत्रकाराला मारहाण करण्यात आली आहे। तरी देखील पोलीस प्रशासन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणून अखेर गुंड प्रवृत्तीचा जिल्हा प्रमुख राजे खान जमादार व त्यांचे साथीदार आसिफ खान उर्फ मॉन्टी, असद खान जमादार आणि संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आला असून आता सुद्धा अद्यापही आरोपी अटक करण्यात आले नसल्याने या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेश सोनुने, पुसद तालुका अध्यक्ष राजू राठोड, पुसद ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेश ढोले, तालुका सचिव कुलदीप सुरोशे, कैलाश श्रावणे, विजय निखाते, प्रशांत देशमुख, शब्बीर शेख, ऋषिकेश जोगदंडे, मारोतराव कांबळे, प्रशांत राठोड इत्यादी पत्रकार उपस्थित होते। प्रशांत देशमुख, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। नमस्कार। युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आज पुसद उपविभागीय अधिकारी यांना आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे मुरगुड कोल्हापूर जिल्ह्यामधील पत्रकार यांना मारहाण झाल्याबद्दल आम्ही त्यांच्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। निश्चितच मला असं वाटते की पत्रकार संघटना हा नेहमीच आपल्या पत्रकाराच्या अधिकारासाठी किंवा संरक्षणासाठी ही तत्पर असते। आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना झालेल्या आहे की पत्रकारावर हमले होत झाले। त्याच प्रकारची घटना काल मला वाटते मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या तालुक्यामध्ये जे सकाळचे पत्रकार आहे प्रकाशजी तिराळे यांच्यावर जो हमला झाला, त्यांनी भरचौकामध्ये महिलांनी एका संघटनेच्या म्हणजे विशेष म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्षांनी पत्रकारावर मारहाण केली आणि ती बातमी माझ्या विरोधात का छापली अशा प्रकारचा ती बातमीचा मतळा होता। परंतु कोण्याही पत्रकाराचं कोण्याही संघटनेच्या अध्यक्षाचं नाव घेतलं नाही, तरी सुद्धा त्यांनी आमच्या जे पत्रकार बंधू आहेत प्रकाशजी तिराळे यांच्यावर हमला केला। म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे यांना पत्रकार संघटनेच्या कायद्यान्वये त्यांच्यावर संरक्षण देण्यात यावं, त्यांच्या अधिकाराखाली त्यांना त्या अधिकारामध्ये त्यांना अटक करण्यात यावी। गुन्हा दाखल झाला परंतु अटक झाली नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं, त्यांना अटक करण्यात यावी या प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलं। एवढे मी बोलतो आणि थांबतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.